पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम मार्कुस शुभवर्तमान अध्याय 8 मराठी। मार्कुस शुभवर्तमान अध्याय 8। मार्कुस शुभवर्तमान अध्याय 8। येशू 4,000 जेव घालतो। येशू 4,000 जेव घालतो। त्या दिवसात पुन्हा लोकसमुदाय फार मोठा जमला होता व त्यांच्याजवळ खावयास काही नव्हते. म्हणून त्याने आपल्या शिष्यास बोलावून त्यास म्हटले, मला लोकसमुदायाचा कळवळा येतो, कारण आज 3 दिवस ते माझ्याजवळ राहिले आहेत व त्यांच्याजवळ खावयाला काही नाही. आणि मी त्यास उपाशी घरी लावून दिले तर ते वाटेवर कासावीस होतील. त्यातील कित्येक तर लांबून आलेले आहेत. त्याच्या शिष्यांनी त्याला उत्तर दिले की येथे रानात यांच्यासाठी भाकरी कोठून आणाव्या व ह्यांना कोणी तृप्त करावे. त्याने त्यांना विचारले, तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? ते म्हणाले, 7. नंतर त्याने लोकसमुदायाला भूमीवर बसावयास सांगितले. त्या 7 भाकरी घेऊन परमेश्वराचे उपकार स्मरण करून त्याने त्या मोडल्या आणि त्यास वाढण्याकरता त्या आपल्या शिष्याजवळ दिल्या. मग त्यांनी लोकसमुदायाला वाढिल्या. त्याजवळ थोडे लहान मासे होते. त्यास त्याने आशीर्वाद देऊन तेही त्यांना वाढावयास सांगितले. ते जेवून तृप्त झाल्यावर जे तुकडे उरले होते त्यांच्या त्यांनी 7 पाट्या उचलून नेल्या. तेथे सुमारे 4,000 लोक होते. मग त्याने त्यास निरोप दिला. नंतर तो लागलाच आपल्या शिष्यांसह मचव्यात बसून दलमनुथा प्रांतात आला. असमंजसपणाबद्दल येशू शिष्यांचा निषेध करतो. असमंजसपणाबद्दल येशू शिष्यांचा निषेध करतो. मग परुषी येऊन त्याचबरोबर विवाद करू लागले आणि त्याची परीक्षा पाहण्याकरता त्यांनी त्याच्याजवळ आकाशातून चिन्ह मागितले. तेव्हा तो आपल्या आत्म्यात फार कणून म्हणाला, ही पिढी चिन्ह का मागते? मी तुम्हास खचित सांगतो की या पिढीला चिन्ह दिले जाणार नाही. नंतर तो त्यास सोडून पुन्हा मचव्यात बसून पलीकडे गेला. ते भाकरी घ्यावयास विसरले आणि मचव्यात त्यांच्याजवळ केवळ एकच भाकर होती. मग त्याने त्यास निक्षून सांगितले की सांभाळा, पुरुषांचे खमीर व हेरोदाचे खमीर याविषयी जपा. तेव्हा आपल्याजवळ भाकरी नाहीत ह्याविषयी ते आपसात विचार करू लागले. हे ओळखून येशू त्यास म्हणाला, तुमच्याजवळ भाकरी नाहीत याविषयी विचार का करता? तुम्ही अजून ओळखत नाही व समजतही नाही काय? तुमचे अंतःकरण कठीण झाले आहे काय? डोळे असून तुम्ही पाहत नाही काय? कान असून तुम्ही ऐकत नाही काय? तुम्हास आठवत नाही काय? मी 5,000साठी 5 भाकरी मोडल्या तेव्हा तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या भरून नेल्या? ते त्याला म्हणाले, 12. तसेच 4,000साठी 7 भाकरी मोडल्या तेव्हा तुम्ही तुकडे किती पाट्या उचलून नेले? ते त्याला म्हणाले, 7. नंतर तो त्यास म्हणाला, तुम्ही अजून समजत नाही काय? बेतसैदा येथे तो एका आंधळ्याला बरे करतो. बेतसैदा येथे तो एका आंधळ्याला बरे करतो. मग ते बेतसैदा येथे आले तेव्हा लोकांनी त्याच्याकडे एक आंधळ्याला आणले व आपण त्याला स्पर्श करावा अशी त्याच्याजवळ विनंती केली. तेव्हा त्याने त्या आंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले आणि त्याच्या डोळ्यात थुंकून व त्याचवर हात ठेवून त्याला विचारले, तुला काही दिसते काय? तो वर पाहून म्हणाला, मला माणसे दिसत आहे असे वाटते, कारण ती मला झाडासारखी दिसत आहेत, तरी चालत आहेत. नंतर त्याने त्याच्या डोळ्यावर पुन्हा हात ठेवले. तेव्हा तो निरखून पाहू लागला आणि तो नीट झाला व सर्व वस्तू त्याला स्पष्ट दिसू लागल्या. मग त्याने त्याला त्याच्या घरी पाठवताना सांगितले की या गावात जाऊ देखील नको. येशू हा ख्रिस्त आहे अशी पेत्राने दिलेली कबुली. येशू हा ख्रिस्त आहे अशी पेत्राने दिलेली कबुली. नंतर येशू व त्याचे शिष्य फिलिप्पाच्या कैसरियाकडल्या गावास गेले. तेव्हा वाटेत त्याने आपल्या शिष्यास विचारले, लोक मला कोण म्हणून म्हणतात? त्यांनी उत्तर दिले की बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया
कित्येक तर संदेष्टापैकी एक असे म्हणतात. त्याने त्यास विचारले, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? पेत्राने त्याला उत्तर दिले, आपण ख्रिस्त आहात. आपले मरण व पुनरुत्थान याचे भविष्य येशू वर्तवितो. आपले मरण व पुनरुत्थान याचे भविष्य येशू वर्तवितो. तेव्हा मजविषयी कोणाला सांगू नका असे त्याने त्यास निक्षून सांगितले. मग तो त्यास शिकवू लागला की मनुष्याच्या पुत्राने फार दुःख भोगावे, वडील मंडळ, मुख्य याजक व शास्त्री याचकडून नाकारिले जाऊन जीवे मारले जावे आणि त्याने 3 दिवसानंतर पुन्हा उठावे याचे अगत्य आहे. ही गोष्ट त्याने उघड सांगितली. त्यावरून पेत्र त्याला जवळ घेऊन दबावू लागला. तेव्हा तो वळून व आपल्या शिष्यास पाहून पेत्राला धमकावून म्हणाला, अरे सैताना, माझ्याकडून निघून जा, कारण देवाच्या गोष्टीकडे तुझे लक्ष नाही, मनुष्यांच्या गोष्टीकडे आहे. स्वला फाटा देण्याबद्दल इशारा. स्वला फाटा देण्याबद्दल इशारा. मग त्याने आपल्या शिष्यासुद्धा लोकसमुदायाला बोलावून त्यास म्हटले, कोणी माझा अनुयायी होऊ पाहत असल्यास त्याने आत्मत्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल, आणि जो कोणी मजकरता व स्वार्थेकरता आपल्या जीवाला मुकेल तो त्याला वाचवेल. कारण मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्याला त्याचा काय लाभ? मनुष्याने आपल्या जीवाचा मोबदला काय द्यावा? या व्यभिचारी व पापी पिढीमध्ये जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरील त्याची लाज मनुष्याचा पुत्र पवित्र देवदूतांसहित आपल्या पित्याच्या गौरवाने येईल तेव्हा तोही धरील.